नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय न्यूज आणि व्ह्यूज. मी बोलतोय धनंजय लवांडे. आम्ही जपानच्या टूरवर आहोत. जपानमध्ये नांबा म्हणून सिटी आहे, तिथं आलेलो आहे आम्ही. तर इथले तुम्हाला मी आता ट्रॅफिक आणि रस्ते दाखवतो आणि सिग्नल दाखवतो. ह्या सिटीमध्ये रिक्षा कुठंच दिसत नाही आहेत. त्यानंतर टू व्हीलर जेवढ्या पुण्यामध्ये आहेत ना, त्याच्या म्हणजे 1% इथं दिसत नाही आहेत. म्हणजे जपान काय करते, तुम्हाला टेक्नॉलॉजी पुरवते आणि स्वतः किती लिमिटेड गाड्या वापरते ते दिसतं इथं. 4 व्हीलरची पण संख्या खूप कमी आहेत. गाड्या सगळ्या स्टँडर्ड आहेत. रिक्षा कुठंच दिसत नाही, टू व्हीलर कुठंच दिसत नाही. गर्दी तर अजिबातच नाही आहे आणि एकदम शांत सिटी आहे. जपानकडून तुम्ही टेक्नॉलॉजी घेतली, गाड्या खरेदी करताय आणि हा देश बघा सायकली वापरते. दिसली का सायकल? अशा सुंदर सुंदर बसेस आहेत त्यांच्याकडे, ट्राम कार आहेत. त्यानंतर त्यांचं रेल्वेचं जाळं खूप छान आहे. लोकल ट्रेन खूप वापरतात. त्यानंतर बुलेट ट्रेन आहेत त्यांच्याकडे, त्यामुळं लांबच्या सिटीला जायला ते आपल्यासारखं इनोवा घेऊन निघत नाहीत. ड्रायव्हर वगैरे सगळे सूटबूटमध्ये असत आहेत. हे सिग्नलला असे व्यवस्थित सगळे सिग्नलचे नियम पाळत आहेत. ट्रॅफिकमध्ये कोणी असं जास्त पळापळ करत नाही आहे. असे सुंदर शहर आहेत. तर स्वतंत्र भारत पण त्यावेळी स्वतंत्र झाला आणि जपान पण त्याच वेळी स्वतंत्र झाला. तर स्वातंत्र्यापासून जपानने बघा किती प्रगती केली ना, आपण नेमकं कुठं मागं राहिलं तेच कळत नाही. तर आपल्या नेत्यांनी नेमकं स्वातंत्र्यानंतर काय केलं हा एक मोठा प्रश्न आहे. भारत पाकिस्तान असंच करत बसले असं आमच्या दोघांचं नवरा बायकोचं मत झाले. तर आता अजून 50 वर्ष तरी काय आपण त्यांच्या लेवलला येत नाही. इथं फक्त उबेर आहे, टू व्हीलर नाहीत, रिक्षा नाहीत. त्यामुळं रिक्षाची युटर्न नाहीत. एवढं सुंदर शहर आहे. आम्ही मस्त फिरतोय इथं. ट्रक असे छान आहेत मस्त. आणि हा रेसिडेन्शियल एरिया आहे. संध्याकाळी 6च्या नंतर कोण बाहेर दिसत नाही आहे, फक्त हॉटेल्स वगैरे चालू आहेत. तर असेच तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा. काही तुमच्या कमेंट्स असतील ते सांगा. आणि मला इकडे येऊन 4 दिवसात हाच प्रश्न पडला आहे की 1947 नंतर आपल्या राजकीय लोकांनी, आपल्या पंजोबांनी, आपल्या जे पूर्वज आहेत त्यांनी कुठे वेळ घालवला आहे काय मला उत्तर सापडत नाही आहे. बघा किती सुंदर सिटी आहे का, कुठं गर्दी वगैरे काय. आणि अशी ही 10वी सिटी आम्ही बघतोय. असं नाही की फक्त पुणे मुंबईसारख्या 2 नावं घेण्यासारख्या सिटी आहेत. तर तुम्ही कुठेही जा, सगळीकडे तुम्हाला हीच शिस्त दिसणार आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.